हे बघा, मी पूजा पण केली आहे गॅसची. आणि आज मी बनवणार आहे सर्वात प्रथम खिचडी साबुदाण्याची. तुमच्यासमोर साबुदाणा आहे, मिरची कापली आहे, बटाटे कापले आहे आणि कढई पण चढवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तर सर्वप्रथम मी शेंगदाणे त्याच्यात टाकणार आहे, ते तळून टाकणार आहे. आणि मग आहे ना बटाटे पूर्ण तळून त्याच्यामध्ये फ्राय करणार. बघा तुम्ही. शेंगदाणे टाकले आहे त्याच्यामध्ये. बटाटे टाकूया आपण. बघा, बटाटे पण टाकले आहे. थोड्या वेळाने मिरची टाकू आणि चवीनुसार मीठ आणि मग साबुदाणा. 5-10 मिनटं त्याला होऊ द्यायचं आणि मग थोड्या वेळातच ते आपल्याला खायला टेस्टी लागेल. ठीक आहे.